2 वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कोल्हापूरमधल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। लवकरच त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। मात्र उद्घाटनाआधीच या नाट्यगृहावरनं नव्या वादाला तोंडही फुटलंय। हे नाट्यगृह राजकीय व्यक्तीच्या जवळच्याला देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप होतोय। उद्घाटनाआधीच केशवराव भोसले नाट्यगृहाचा नवा वाद, राजकीय व्यक्तीला नाट्यगृह देण्याचा घाट, रंगकर्मीकडून तीव्र विरोध। कलानगरी असणाऱ्या कोल्हापुरात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे। हेच नाट्यगृह 2 वर्षापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं। आता केशवराव भोसले नाट्यगृह भाडे तत्वावर चालवायला देण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला कोल्हापूरमधील रंगकर्मींनी मात्र आता कडाडून विरोध केलाय। हे नाट्यगृह भाडे तत्वावर चालवायला देण्याच्या नावाखाली खासगीकरण करू नका अशी भूमिका या रंगकर्मींनी घेतली। रंगकर्मी आणि महानगरपालिकेच्या या वादात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सुद्धा उडी घेतली। चित्रपट महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असा इशाराच महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला। हे नाट्यगृह राजकीय व्यक्तीच्या जवळच्या देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप देखील यमकर यांनी केलाय। जयप्रभा स्टुडिओ, शालिनी पॅलेस नंतर आता केशवराव भोसले नाट्यगृह सुद्धा विकणार आहात का असा सवाल करत आता कलाकारांचा उद्रेक होईल असा इशारा उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला। सांस्कृतिक जतन आणि संवर्धन करण्यासाठी जपण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आहे। मग त्याच्यामध्ये फायदा आणि तोटा बघितला जात नाही। कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि तुम्ही कलानगरीमधली कला नाही त्याचं खाजगीकरण करताय। जयप्रभा गेली, शालिनी गेली, आता केशवरावही जाणार। बघा हा उद्रेक होईल कोल्हापूरमध्ये। ह्या गोष्टी काही गोष्टी जर समजल्या कोल्हापूरकरांना तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे। दुर्दैवानं ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। आता त्याची पुनर्बांधणी होत असून त्याचा खासगीकरणाचा घाट घातला जातोय। रंगकर्मींनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध केला। जर का खासगी व्यक्ती येऊन इथं फायद्यामध्ये येऊ शकतो अशी खात्री महानगरपालिकेला आहे, तर महानगरपालिका का फायद्यामध्ये येऊ शकत नाही? ती तोटा दाखवून हे खासगीकरण का करते? तर हे कोणाच्या तरी धनदांडग्याच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि तो आम्ही समस्त रंगकर्मी कोल्हापूरकर सगळे आम्ही हाणून पाडू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू। ह्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर तर उतरणार आहोत, पण त्याबरोबर आम्ही कायदेशीर बाबी तपासून घेणार आहोत। 1970-72च्या दरम्यान महाराष्ट्र शासनाची खरं तर ही वास्तव त्यांच्या ताब्यातली वास्तव हस्तांतरित केलेले महापालिकेला आणि तुम्ही चालवा आणि ह्यांना चालवायला दिलेली गोष्ट तुम्ही परत चालवायला खाजगीकरण करताय हे आम्ही तपासणार। वाटल्यास कोर्टात जाणार, पण खाजगीकरण होऊ देणार नाही। रंगकर्मींच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका आणि रंगकर्मी यांची एक समन्वय बैठक घेतली। या बैठकीत महानगरपालिकेने परस्पर हा निर्णय घेतला असल्याचं सांगत या रंगकर्मींनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली। महानगरपालिका सभेत हे नाट्यगृह खासगी तत्वावर चालवायला देण्याचा निर्णय झाला असला तरी पुन्हा एकदा यावर सभा घेऊन अंतिम निर्णय घ्या। तत्पूर्वी या रंगकर्मीची देखील चर्चा करा अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी या बैठकीवेळी महापालिका प्रशासनाला दिल्या। हा निर्णय घेताना रंगकर्मींची चर्चा केली नाही ही महानगरपालिका प्रशासनाची चूकच झाल्याचं मान्य करत यापुढे अशा जनभावना असलेल्या विषयात निर्णय घेताना संबंधित घटकांशी चर्चा करा अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या। रंगकर्मियांच्या भावना थोड्या तीव्र होत्या, समज गैरसमज यामध्ये होतेच आणि आपण याविषयी परत एकदा जीबीमध्ये नव्यानं चर्चा करावी आणि मग आपल्याला जर योग्य वाटला तर त्या पद्धतीने निर्णय घ्यावा। पण निश्चितपणे या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्व रंगकर्मियांना ग्वाही देतो की रंगकर्मियांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर जास्त पडणार नाही, किंवा कलेचं कुठलं नुकसान होणार नाही यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहील। एकूणच केशवराव भोसले नाट्यगृह जळीत कांडाबाबत निर्माण झालेला संशयाचा धूर अद्याप शांत झालेला नाही।
अशातच आता हे नाट्यगृह खाजगी तत्वावर चालवायला देण्याच्या हालचालीमुळे कोल्हापुरात नव्या वादाला सुरुवात झाली. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.